नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा सकाळच्या घाईत झटपट काय बनवायचं असा प्रश्न पडलाय. आज आपण बनवणार आहोत खमंग जाळीदार आणि दिसायला अतिशय सुंदर असा रवा सँडविच ढोकळा. 2 थरांच्या मध्ये हिरवी चटणी असलेला हा चटपटीत ढोकळा चवीला अप्रतिम लागतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून 2 वाटी इतका बारीक रवा घ्यायचा आहे. रवा जर जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेला आहे आणि 1 चमचा तेल घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि हे चमच्याने आता सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहे, नाहीतर तळाशी रवा तसाच बसतो. पहा, हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, मी छान आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. यामध्ये दही, तेल, पाणी घातलंय, त्यामुळे मिश्रण चांगलं कसं मिक्स झालं आहे आणि हे बघा कन्सिस्टन्सी झाली आहे कशी. आता हे थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत. असं झाकून बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये जो रवा घातलेला आहे तो चांगला फुलेल. आता इथे सँडविच ढोकळा बनवण्यासाठी जी चटणी लागणार आहे ती बनवण्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. बरोबरच मी आता इथे कढीपत्त्याची पाने, थोडा पुदिन्याची पाने आहेत, हिरव्या मिरच्या, तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्या ह्याने तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं थोडंसं घेतलंय, जिरं अर्धा चमचा आहे आणि साखर 1 चमचा आणि लिंबाचा रस घेणार आहोत. तर याच्यात आपण कढीपत्त्याची पानं व पुदिन्याची पानं घालायची आहेत. कढीपत्त्याच्या पानानेही खूप छान चटणीला चव येते आणि पुदिन्याच्या पानानेही. हिरव्या मिरच्या आणि हे सर्व असं घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यात लिंबाचा रस आहे ते घालून घ्यायचा आहे. लिंबाचा रस असं पिळून घ्यायचा आहे. सँडविच मधली चटणी आहे ती या लिंबाच्या रसाने छान चटपटीत होईल. पाणी न घालता छान असं आता याला फिरवून घ्यायचं आहे, पाणी घालायचं नाही. हे पहा, मी आता फिरवून घेतलेलं आहे, पाणी बिलकुल घालायचं नाही. पहा, अशी छान अशी फिरवून घ्यायची. पाणी घातलं तर ही चटणी पातळ होईल. आता एका साईडला ठेवूया. आता सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये पाणी घालून असं स्टँड ठेवायचं आहे आणि इथे मी कढई काळी होऊ नये म्हणून आपण जे लिंबाचा रस पिळला होता त्याची साल मी याच्यात टाकलेली आहे, म्हणजे कढई काळी पडत नाही. आणि झाकण ठेवून आपल्याला हे पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि कढईमध्ये बसल असं खोलगट ताट असते की नाही त्याला तेल लावायचं. हे पहा, असं तेल लावून घ्यायचं आहे. असं कडने आपल्याला तेल लावायचं आहे, पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही ब्रशनं किंवा हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं तेल. ढोकळ्याच्या मिश्रणासाठी मी इथं 3 वाट्या घेतलेल्या आहेत. आता आपलं मिश्रण जे मिक्सरला फिरवून ठेवलेलं आहे त्या एका वाटीने असं बराबरीने घ्यायचं आहे मिश्रण. 2 वाट्यात एकाच वाटीने बराबर घ्यायचं आहे. हे पहा, याच्यात मी आता 1 वाटी मिश्रण घेतलेलं आहे आणि याच्यात अर्धीच घेतलेलं आहे. आता जी अर्धी वाटी आहे ना त्याच्यात आपण केलेली चटणी, ही चटणी घालायची आहे, आपण जे मिक्सरला बारीक केलेली आहे ना ती, आणि हे चांगलं आता मिसळून घ्यायचं आहे. पहा, किती छान हिरवा कलर आलेला आहे चटणीला सुद्धा. तर हा आपला सँडविच ढोकळ्यामधला मधला भाग तयार झालेला आहे. आता ह्या 2 वाट्या ठेवलेल्या आहेत ना त्याच्यातल्या एकाच वाटीमध्ये ही 1 वाटी अशीच साईडला ठेवायची आहे आणि ह्या एका वाटीमध्ये इनोचं पॅकेट लागणार आहे, याच्यातला अर्धा इनो याच्यात घालायचा आहे. आता हे अर्धा चमचा मी इनो घेतलेला आहे आणि आता छान आता हे फेटून घ्यायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त हलवत बसायचं नाही, बस फेटून मिक्स झालं पाहिजे याच्यात. हे पहा, मी आता फिरवून घेतलेलं आहे आणि हे जे ताट आहे ना जास्त फेटत बसायचं नाही आणि हे जे ताट आहे याच्यात घालून छान असं पसरून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी पसरलेलं आहे, फटाफट पसरून घ्यायचं आहे, जास्त वेळ घालवायचा नाही. आणि हे जे पाणी उकळलेलं आहे याच्यात लगेच ताट ठेवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटात याला झाकून याला वाफ देऊन घ्यायची आहे. गॅस मध्यम किंवा फास्ट ठेवूनच ढोकळा वाफवून घ्यायचा आहे, स्लो ठेवायचा नाही. 5 मिनिट झालेले आहेत. हे पहा, छान सेट झालेलं आहे, असं बोट लावून बघायचं.
आणि मगच आपल्याला हे जे मिश्रण तयार करून ठेवलंय ना ते आता फटाफट याच्यावरती घालून घ्यायचं. याच्यात इनो वगैरे काही घालायची गरज नाही, सोडासुद्धा घालू नका. हे असंच आता पसरून घ्यायचं आहे, फटाफट घालून पसरून घ्यायचं. हे पहा आता छान पसरून घेतलेलं आहे. आता हे 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. पहा हे छान सेट झालेलं आहे. आणि हे जे उरलेलं आपलं पीठ आहे त्याच्यात इनो घालून आता हे छान फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यावरती ओतून आता फटाफट मिक्स करून घ्यायचं, पसरून घ्यायचं आहे. हे पहा हे असं. आणि याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर अशी भुरभरून घ्यायची आहे. तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा भुरभरू शकता, खूप छान लागते आणि दिसायलाही खूप सुंदर आकर्षित दिसतो. आणि आता झाकून याला 8 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम लक्षात ठेवा, मोठी किंवा मध्यमच ठेवायची आहे, स्लो बिलकुल ठेवायची नाही. बरोबर 8 ते 10 मिनिटं झालेले आहेत. ढोकळा चांगला वाफवून घेतलेला आहे. आता हे चेक कसं करायचं, हे टूथपिक घालायचं. हे पहा बिलकुल याला आपलं बॅटर किंवा मिश्रण आहे ते चिटकत नाही, याचा अर्थ आपलं ढोकळा चांगला वाफलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि याला थंड होऊन द्यायचं आहे. आता कढईमधून काढून घेणार आहे. थंड झाल्यानंतरच कापायचं आहे. गरम गरम मध्ये कापला तर बिलकुलही चांगला कट होणार नाही. ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे. कडा आधी याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, म्हणून मी म्हटलेलं असं साईडला तेल लावायचं. हे पहा, कारण का तर वरतीपर्यंत येतो ना. आणि हा तुम्हाला कसा हवा आहे, कशा शेपमध्ये तसा कट करून घ्यायचा आहे. मस्त असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. चौकोनी किंवा जसे आपले कापण्या आपण कापतो ना तशा शेपमध्ये तुम्ही कापू शकता. बघा किती छान मऊ लुसलुशीत आणि स्पंजी असा हा ढोकळा 10 मिनिटात तयार झाला आहे. सकाळच्या घाई गडबडीत हे नाश्त्याला तुम्ही बनवू शकता. आता या ढोकळ्याला छान असा जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया. आता इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. थोडीशी मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडली ना आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत. इथे मी कढीपत्त्याची पानं अशी कट करून घेतलेली आहेत. हे पहा, आणि ही फोडणी याच्यावरती अशी ओतायची आहे आणि फोडणी दिलेली आहे. यामध्ये तुम्ही तडका देताना तुम्ही यामध्ये सफेद तीळ सुद्धा घालू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, वरून थोडी कोथिंबीर अशी घातलेली आहे. हे पहा मध्यभागी जी चटणी घातलेली आहे ना त्याची चव खूप छान येते, कारण या चटणीमध्ये आपण कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, साखर, लिंबू, मीठ घातलेलं आहे. आणि लिंबामुळे छान असा चटपटीतपणा या चटणीला आलेला आहे. यामुळे या ढोकळ्यासोबत कोणतीही चटणीची सुद्धा गरज भासणार नाही. तसाच खायला चांगला लागतो. आपण जे घेतलेले प्रमाण इतकं अचूक आहे की हा ढोकळा खाताना सुद्धा घशामध्ये अडकत नाही. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेली टिप्स कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा. आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.